मागच्या प्रकरण आपण तिसरं प्रकरण सुरू केलं होतं आणि त्यावेळेस आपण सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची व्याख्या पाहिली होती आणि त्याचा अर्थ बघितलेला आणि भूमिका बघितल्या होत्या. आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सहकार आयुक्त व निबंधकाची कार्ये. तर सहकार आयुक्त व निबंधकाची जी कार्य आहेत ती 3 प्रकारची कार्य आहेत बघा. एक आहे विकासात्मक कार्य, नियंत्रणात्मक कार्य आणि वैधानिक कार्य. तर त्याच्यामध्ये आज आपण वैधानिक कार्य पहिले पाहणार आहोत. वैधानिक कार्य बघा, तुम्हाला माहितीये सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय, परत त्यांचा स्तर कशा म्हणजे राज्य स्तरावर त्यांना त्यांची नेमणूक केली जाते, त्याच्यानंतर विभागीय स्तरावर, नंतर जिल्हा स्तरावर आणि नंतर तालुका स्तरावर. आज आपण ज्यावेळेस त्यांची वैधानिक कार्य बघणार आहोत तर त्यातलं पहिलं वैधानिक कार्य आहे ते आहे नोंदणी करणे. सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्थेची नोंदणी करावी लागते. आता हा शब्द जो आहे नोंदणी करणे हा आपण मागच्या वर्षी 11वीला मी जी तुम्हाला प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था शिकवलेली त्यावेळेस मी ह्या शब्दाचा बराच वेळा उपयोग केलेला होता आणि तुम्हाला सांगितलेलं पण होतं की 12वीला पण तुम्हाला याच्यावरती एक चॅप्टर असणार आहे. तर नोंदणी करणे म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही 10 सभासद किमान 10 लोक एकत्र येता आणि सहकारी संस्था सुरू करता त्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे कागदपत्र जमा करावे लागतात. त्याच्यामध्ये जागेचं ना हरकत प्रमाणपत्र, बँक शिल्लकीचा दाखला, त्याच्यानंतर तुम्हाला एका शेड्यूल बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागतं पहिलं प्रवर्तकाच्या नावाने आणि त्याच्यानंतर ते जे पैसे असतात ते प्रवर्तकाच्या नावावरून नंतर तुमच्या सहकारी संस्थेच्या नावावर जमा होतात. मग नोंदणी करताना हा जो आयुक्त व निबंधक आहे हे तुमचे प्रत्येक कागद पडताळून बघणार आहेत. तुमचा प्रत्येक कागद पडताळून बघणार आणि ज्या वेळेस त्याला एखाद्या कागदामध्ये काही चुकी दिसेल, काही त्रुटी दिसेल तर त्या त्रुटी तो तुम्हाला पहिले दुरुस्त करायला लावणार आणि त्याच्यानंतर तुमच्या संस्थेची नोंदणी होणार आहे. म्हणजे सहकारी आणि ज्यावेळेस त्याला वाटेल की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार तुमचे सगळे कागदपत्र बरोबर आहेत त्यावेळेस हा सहकार आयुक्त व निबंधक तुम्हाला काय करणार आहे, नोंदणी देणार आहे आणि नंतर तुम्हाला नोंदणीचं सर्टिफिकेट, नोंदणी प्रमाणपत्र देणार. हे आहे आपलं पहिलं वैधानिक कार्य नोंदणी करणे. बघा, आता ह्याच्यामध्ये जी 3 प्रकारची कार्य आहेत वैधानिक कार्य, नियंत्रणात्मक आणि विकासात्मक, यांच्यापैकी एक तुम्हाला 5 मार्काला शॉर्ट नोटला विचारतातच. आता मागच्या वर्षी पण जो सहकारचा पेपर होता त्याच्यामध्ये पण ह्याच्यावरती एक प्रश्न विचारलेला होता. तर मग नोंदणी करणे हे पहिलं वैधानिक कार्य आहे आणि दुसरं आहे पोट नियमांना मंजुरी देणे. बघा, तुम्ही सहकारी संस्थेसाठी जे काही नियम बनवता ते तुम्हाला सगळं काय फॉलो करावं लागतं, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 तुम्हाला फॉलो करावा लागतो. पण त्याच्याच बरोबर हे झाले नियम तुम्हाला महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये मिळणार. पण व्हॉट इज द मिनिंग ऑफ द पोट नियम. आता पोट नियम म्हणजे काय, तर पोट नियम म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीसाठी, संस्थेच्या सोयीसाठी काही नियम स्वतः बनवता. आता तुम्हाला त्याचं मी एक उदाहरण देते की आपण आता तुम्ही रोज कॉलेजला यायचे आणि कॉलेजला आल्यानंतर तुम्हाला टायमिंग जो होता कॉलेजचा आपल्या, त्याच्यानंतर युनिफॉर्म जो होता. आता आम्हाला सरकारने, गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं आहे की तुमचं ज्युनियर कॉलेज असल्यामुळे तुमच्या कॉलेजच्या मुलांना युनिफॉर्म पाहिजे. मग युनिफॉर्म पाहिजे एवढं फक्त त्यांनी सांगितलं. युनिफॉर्म कोणता पाहिजे, कलर काय, डिझाईन काय हे त्यांनी नाही सांगितलं. मग हा पोट नियम आपण काढला की आपण तुमचा जो राखाडी कलरचा टॉप आहे आणि ग्रे तुमची खाली जी ऑफ व्हाईट कलरचा पॅन्ट आणि मुलींचा जो ओढणी आणि हे आहे पायजामा तो त्या कलरचा असेल. मग हे आपण ठरवलं. बरं, कॉलेजचं टायमिंग सरकारने सांगितले तुमचं कॉलेज 5 तास चाललं पाहिजे. मग याच्यामध्ये आपण काय केलं तर तुमचे लेक्चर सगळे घेऊन नंतर आमचे शिक्षकांची काही कामं असतात ते मिळून आपण 5 तास केले. मग त्यांनी टायमिंग नाही सांगितलं की तुम्ही हाच टायमिंग घ्यायचा का, कारण आपल्याकडे दुपारी शाळा भरते, सकाळी आपलं कॉलेज असतं. म्हणजे हे आपले काय झाले, पोट नियम झाले. प्रार्थना कोणती घ्यायची, कधी घ्यायची, किती वेळ घ्यायची, राष्ट्रगीत कधी घ्यायचं, हे सगळं आपण ठरवतो. पण आपल्याला सांगितलंय कोणी, गव्हर्नमेंटने सांगितलंय. म्हणजे हा काय झाला, पोट नियम झाला. मग सहकारी संस्थेसाठी सुद्धा तसेच काही पोट नियम आहेत. मग त्या पोट नियमांना मंजुरी देण्याचं काम कोणाचं आहे, सहकार आयुक्त व निबंधकाचं आहे. आता परत तुम्हाला दुसरा एक पोट नियम आहे आपल्याला
की आपल्याला 4 परीक्षा घ्यायच्याच आहेत तुमच्या, म्हणजे 2 तुमच्या युनिट टेस्ट, एक तुमची सेमिस्टर आणि एक तुमची जी गव्हर्नमेंटची आपली 12वीची जी तुमची बोर्ड एक्झाम होईल ती. मग ह्या परीक्षा आपण घेतल्यात की नाही हे त्यांना पाहायचं असतं. म्हणजे हे झाले पोटनियम. मग सहकारी संस्थेसाठी सुद्धा असेच काही पोटनियम आहेत. मग ह्या पोटनियम तुम्ही जे करणार आहात तयार संस्थेसाठी ते महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार असले पाहिजे. हा झाला आपला पुढचा पॉइंट. नंतर तिसरा जो आपला पॉइंट आहे तो आहे नोंदणी दाखला देणे. बघा, तुम्ही ज्या वेळेस सहकारी संस्था स्थापन करता तर तुम्ही कोणाकडे जाता? आयुक्त व निबंधकाकडे जाता. आणि ज्या वेळेस तुम्ही त्यांच्याकडे जाता तर ते नोंदणी करतात. नोंदणी कशी करतात ते पण तुम्हाला माहितीये. मागच्या वर्षी आपण नोंदणी अवस्थामध्ये शिकलेलो होतो. मग आता नोंदणी दाखला ते कधी देतील? जर ते तुमचे सगळे कागदपत्र बरोबर आहेत, ते जर सॅटिस्फाय असतील तर नंतर तुम्हाला ज्यावेळेस ते नोंदणीवरती रजिस्ट्रार म्हणून सही करतील 3 महिन्याच्या आत तुम्हाला ते नोंदणी दाखला देणार आहेत. ज्यावेळेस तुमच्या संस्थेची नोंदणी होते त्याच्या 3 महिन्याच्या आत सहकारी आयुक्त व निबंधक तुम्हाला नोंदणी दाखला देणार आहे. त्या नोंदणी दाखल्यामध्ये तुमच्या सहकारी संस्थेला एक नंबर दिलेला असतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागतं, तो नंबर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचा दाखवावा लागतो, सांगावा लागतो आणि तुम्हाला तो मेन्शन करावा लागतो. म्हणजे नोंदणी दाखला देणे हे सुद्धा सहकार आयुक्त व निबंधकाचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर आपला जो पुढचं जे कार्य आहे ते आहे सभासदत्वास मंजुरी. बघा, सभासदत्वास मंजुरी म्हणजे काय? आपण सहकारी संस्था सुरू केली, सहकारी संस्था आपली चांगलं काम करते. आपण आता उदाहरण घेऊया, आपण समजा पतपुरवठा सहकारी संस्था केली किंवा शेती सहकारी संस्था सुरू केली. मग आपल्याकडे सगळे शेतकरी आपले सभासद झालेत आपल्या ज्या गावामधले. मग त्याच्यामध्ये जर आपल्याला अजून सभासद वाढवायचे असतील तर ती मंजुरी कोण देणार आहे? सहकार आयुक्त व निबंधक देणार आहे. मग ते लगेच म्हणाल की हा ठीक आहे वाढवा तुम्ही घ्या सभासद. नाही का? सभासद ज्यावेळेस तुम्ही सभासद म्हणून जाता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं? त्यावेळेस तुम्हाला प्रवेश फी आणि भाग भांडवल द्यायला लागतं. म्हणजे काय? तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता सहकारी संस्थेमध्ये तर ती प्रवेश फी आणि भाग भांडवल म्हणजे तुम्ही शेअर कॅपिटल तुम्हाला द्यावं लागतं. तुमचा एक भाग असतो, तो भाग तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि मग तुम्हाला सभासदत्व मिळतं. मग आयुक्त व निबंधकांचं कार्य काय आहे की तुमच्या आता सभासद किती आहेत, अजून तुम्हाला वाढवायचे आहेत का, तुम्हाला सहकारी संस्थेला पैशाची गरज आहे का, तर तुम्ही सभासद वाढवा. आणि अशा प्रकारे ते सभासदत्वास मंजुरी देतात. आणि ती मंजुरी देताना तुम्ही एका सभासदाकडनं किती पैसे घेताय, बरं त्यांना तुम्ही लाभांश तरी वेळच्या वेळी देता की नाही हे सगळं पाहिलं जातं. म्हणजे हे सुद्धा आयुक्त व निबंधकाचं पुढचं कार्य आहे, ते आहे सभासदत्वास मंजुरी. नंतर आपला पुढचा पॉइंट आहे संस्थांचे वर्गीकरण. बघा, संस्थांचे वर्गीकरण म्हणजे काय? ज्या वेळेस आपण सहकारी संस्था सुरू करतो, आयुक्त व निबंधक सगळं पडताळून सगळं चेक करून तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र देतं आणि तुमचं दर वर्षाला संस्थेचं ऑडिट म्हणजे अंकेक्षण होतं की नाही ते पाहिलं जातं. मग त्या अंकेक्षणामध्ये तुम्हाला तुमची संस्था कोणत्या दर्जाची आहे ते तुम्हाला अहवाल मिळतो. तो अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग. आपला पुढचा जो चॅप्टर त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचंय अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग कसा दिला जातो. आता मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, जेव्हा ते येईल तेव्हा मी तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेन. मग आता अ वर्ग म्हणजे कसा की संस्था उत्तम, तुम्हालाच बघा ना आता ABCD ग्रेड असतात की नाही. ए म्हणजे अतिउत्तम, बी म्हणजे उत्तम, सी म्हणजे फेअर आहे आणि डी म्हणजे तुम्ही नापास आहात. मग तसंच सहकारी संस्थेला सुद्धा त्यांचं वर्गीकरण केलं जातं की ही कोणत्या प्रकारची संस्था आहे, हे एक वर्गीकरण केलं जातं. त्याच्यानंतर दुसरा जे वर्गीकरणाचा प्रकार आहे तो आहे की कुठल्या प्रकारची संस्था आहे. कृषी संस्था आहे, पतपुरवठा संस्था आहे, औद्योगिक सहकारी संस्था आहे का बहुउद्देशीय सहकारी संस्था आहे. कारण सहकारी संस्थेचे प्रकार आपण मागच्या वर्षी 11वीला सगळे पाहिलेले होते. कोणते कोणते बघितलेले? शेती सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था. मग तुमची संस्था कोणत्या प्रकारात मोडते, हे झालं संस्थांचे वर्गीकरण मधले दुसरा भाग. तुमची जर सगळ्या शेतकऱ्यांची असेल तर शेती सहकारी संस्था. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देते. आपल्या डहाणू गावामध्ये सुद्धा एक मच्छीमार सहकारी संस्था आहे.
मग मच्छीमार सहकारी संस्थेमध्ये कोण सभासद होणार आहेत? सगळे मच्छीमार जे मासे पकडायला जातात, ज्यांच्या बोटी आहेत, कारण त्यांनाही कधी त्यांना कर्जाची गरज असते, कधी त्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, मग त्यांना ते ठेवायचे आपल्या सहकारी संस्थेमध्ये. मग तुमच्या संस्थेचं वर्गीकरण अशा प्रकारे केलं जातं. हा झाला आपला पुढचं कार्य, वैधानिक कार्य संस्थांचे वर्गीकरण. त्याच्यानंतर आपलं 6वं जे कार्य आहे ते आहे सभांचे आयोजन. बघा, ज्यावेळेस आपण सहकारी संस्था सुरू करतो तर सहकारी संस्थेला वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घ्याव्या लागतात. मग वेगवेगळ्या प्रकारच्या सभा म्हणजे कोणत्या? वार्षिक सर्वसाधारण सभा, सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, तात्कालीन सर्वसाधारण सभा, या सगळ्या घ्याव्या लागतात. मग तुमची संस्था या सभांचे आयोजन करते की नाही हे बघणं सहकार आयुक्त व निबंधकाचं काम आहे. त्यांना हे बघावं लागतं, कारण सभासद म्हणजे तुम्ही लोकांकडून पैसे घेताय, मग त्या लोकांना तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही त्या पैशाचा कसा नियोजन करताय, पैसे कुठे खर्च होतात ते, त्यांना तुम्ही लाभांश कसं देताय, जे क्रेडिटर्स आहेत आपले त्यांना आपण व्याज कसं देतो हे तुम्ही सगळं सांगितलं पाहिजे. म्हणून आपल्याला एक वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली पाहिजे जी वर्षाच्या शेवटी असते, आणि 3-3 महिन्यांनी सुद्धा तुम्ही सहकारी संस्थेच्या सभा बोलवल्या पाहिजेत व्यवस्थापकीय मंडळाच्या. आणि अशा प्रकारे तुम्ही सभांचे आयोजन करता. पहिली सर्वसाधारण सभा तुमची संस्था सुरू व्हायच्या 18 महिन्याच्या आत तुम्हाला घ्यावी लागते. नंतर दरवर्षी तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेता की नाही, आणि संस्थेमध्ये जर काही इमर्जन्सी आली तर तुम्ही तात्कालिक सहकारी सर्वसाधारण सभा घेता की नाही हे सगळं बघणं या आयुक्ताचं काम आहे. आणि हे त्याचं पुढचं कार्य आहे सभांचे आयोजन. त्याच्यानंतर आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे संस्थेच्या निधीची गुंतवणूक. संस्थेच्या निधीची गुंतवणूक. आता निधी म्हणजे काय? तर आपल्या सहकारी संस्थेमध्ये बघा, भाग भांडवल, ठेवी वेगळ्या. भाग भांडवल म्हणजे ज्यांना सभासद व्हायचे ते प्रवेशवीन भाग भांडवल देतात ते. ठेवी म्हणजे आपल्या सभासदांकडे जर जास्त पैसे असतील तर ते ठेवायला ते लोक त्याचे पैसे देतात, आणि त्याच्यावरती आपण त्यांना काय देतो? इंटरेस्ट देतो, व्याज देतो. पण निधी म्हणजे काय? की जो तुम्ही ऐच्छिक देता. उदाहरणार्थ काय निधी म्हणजे काय ना, त्यामध्ये कुणी आपल्याला डोनेशन दिले, कुणी देणगी दिली, कोणाचे तरी वडील आहेत, आई आहेत, त्यांचा काहीतरी 60वा 75वा वाढदिवस आहे, त्यांनी आपल्या संस्थेला देणगी दिली आहे, 25,000 देणगी दिली तुमच्या संस्थेला. त्याच्यानंतर तुम्हाला जर कुणी बक्षीस पात्र दिलं, कुणी संस्थेला बक्षीस दिलं की तुमची संस्था खूप चांगल्या प्रकारे काम करते, तर तुम्हाला हे आम्ही बक्षीस म्हणून पैसे देत आहोत. आता उदाहरणार्थ घ्या, आता तुम्ही आपल्या कॉलेजची बिल्डिंग तुम्ही 11वीला बघितलेली आहे, तर मग आपली जी कॉलेजची बिल्डिंग आहे ती कशी झालेली आहे? तर आपल्या कॉलेजला देणग्या दिलेल्या आहेत लोकांनी, त्यांनी निधी दिलाय, आणि त्याच्यातून तुम्ही आज ज्या आपल्या बिल्डिंग मध्ये बसता ते बिल्डिंग सुद्धा लोकांनी आपल्याला जे देणगी दिली आहे, जी बक्षीस पात्र रक्कम दिलेली आहे, त्याच्यातून आपल्या संस्थेचं हे काम झालेलं आहे. मग संस्थेची जी निधी आहे ती तुम्ही प्रॉपर ठिकाणी गुंतवणूक करता की नाही हे बघणं कोणाचं काम आहे? आयुक्त व निबंधकाचं काम आहे. बरं, एखाद्या व्यक्तीने, देणगीदारांनी आपल्या संस्थेला लाखो रुपये दिले, पण तुम्हाला संस्थेमध्ये तशी काय अचिव्हमेंट दिसत नाही, डेव्हलपमेंट दिसत नाही. मग त्या आयुक्ताला समजणार की संस्थेमध्ये काहीतरी गोंधळ होत आहे. मग अशा वेळेस संस्थेला जो निधी मिळतो त्याची गुंतवणूक नीट होत आहे की नाही हे पाहणं हे आयुक्त व निबंधकाचं काम आहे. अतिशय मोठी जबाबदारी आहे आयुक्त व निबंधकावर, त्याला हे सुद्धा काम पाहावं लागतं. त्याच्यानंतर आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे न्याय निवाडा. बघा, या सहकार आयुक्ताला न्याय निवाडा करावा लागतो. आपण आधी पण भूमिका ज्या बघितल्या सहकार आयुक्त व निबंधकाचं, त्याच्यामध्ये मी लवादा म्हणून एक पॉइंट होता तेव्हा मी एक्सप्लेन केलं, तेच तुम्हाला इथे लिहायचंय. न्याय निवाडा. सहकारी संस्थेमध्ये जर सभासदांमध्ये, व्यवस्थापकीय मंडळामध्ये किंवा थर्ड पार्टीवरून काही वादविवाद असतील, काही तंटे असतील, तर ते तंटे सोडवण्याचं काम हे आयुक्त व निबंधकाला करायला लागतं. त्याला न्याय निवाडा करावा लागतो. दोन्ही पक्षांच्या बाजू त्याला ऐकून घ्याव्या लागतात आणि त्याला योग्य तो निर्णय द्यावा लागतो. आणि तो जो निर्णय आहे तो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार असला
पाहिजे. म्हणून न्याय निवाडा करणे हे सुद्धा सहकार आयुक्त व निबंधकाचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर आपलं पुढचा जो पॉइंट आहे तो आहे संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन. बघा, संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन म्हणजे काय? तर आता हे तुम्हाला मी साधं उदाहरण देते. आपलं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये समजा 2 ते 3 सहकारी संस्था आहेत आणि गाव मोस्टली सगळं शेतकऱ्यांचंच आहे. कोणी शेतीचा बिझनेस करते, कोणी दुधाचा धंदा करते, कोणी भाजीचा करते, पण त्यांनी वेगवेगळ्या सहकारी संस्था काढलेल्या आहेत. आणि निदर्शनास असं आलंय की त्या सहकारी संस्था कोणतीच जास्त मोठी होत नाही. नाही शेती सहकारी संस्था मोठी होते, नाही ते दूधवाले जे एकत्र आहेत त्यांची मोठी होते, ना भाजीवाल्यांची एकत्र मोठी होत नाही. मग अशा वेळेस सहकार आयुक्त व निबंधकाचं कार्य काय आहे की या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं. आणि ती कोणती संस्था? बहुउद्देशीय सहकारी संस्था सुरू करायची. तुमचा उद्देश काय? दूध देणे. ह्यांचा काय? भाजी विकणे. आणि ह्यांचं काय आहे? तर ह्यांना सगळं बाकीच्या गोष्टी बघायच्यात. मग अशा प्रकारे तुम्ही संस्थांचं एकत्रीकरण ते करून देतात. शेतकरी, दूध देणारे आणि भाजीवाले, आणि त्याचं विभाजन करून ती एक संस्था जर काढली तर तुमच्या गावामध्ये एकच सहकारी संस्था होईल आणि ती मोठी होईल. हे सुद्धा मार्गदर्शन करणं, सांगणं हे कोणाचं काम आहे? सहकार आयुक्त व निबंधकाचं कार्य आहे. अशा प्रकारे आपली सहकार आयुक्त व निबंधकाची ही कार्य म्हणजे जी वैधानिक कार्य आहेत ती झालेली आहेत. आता बघा, मला तुम्हाला काय सांगायचंय, मी तुम्हाला 2 नोटबुक करायला सांगितलेल्या, त्याच्यामध्ये हे जे कार्य आहेत वैधानिक कार्य ते तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. आणि भूमिका ज्या आहेत, अर्थ, व्याख्या आणि भूमिका, त्या मी क्लासवर्कच्या वहीमध्ये सांगितल्या होत्या मगाशी. आणि आता मी तुम्हाला हे होमवर्कच्या वहीमध्ये सांगते. वैधानिक कार्य तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. थँक्यू.